नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अस्मिता सायलीला ओरडून बोलते की सायली, आता भांडी पण घासायची नाही आहेत आणि डेट पण संपली आहेत, जा माझ्यासाठी काहीतरी खायला बनव. तेव्हा सायली म्हणते, हो मी हातपाय धुवून येते व तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. ती तिथून जाते. सगळे खुश होऊन एकमेकांकडे पाहत असतात. प्रताप अस्मिताला म्हणतो, अगं काय ॲक्टिंग केलीस तू, पण आता फक्त तुझ्यामुळे सायलीला कल्पनाचं प्रेम मिळेल. तिला आज सायलीबद्दल खूप वाईट वाटलं. त्यावर प्रतिमा म्हणते, हो ना, पण तरीही ती थेट काही बोलली नाही. अर्जुन बोलतो की बोलेल, मम्मा नक्की बोलेल. मम्माला तिच्या व्यतिरिक्त सायलीला कोणी काही बोललेलं अजिबात चालत नाही. आता फार दिवस नाही. सायलीबद्दलचं प्रेम मम्मा जास्त दिवस लपवून ठेवू शकत नाही आणि आपला प्लॅन नक्की वर्क होईल. तर इकडे रविराज व सुमन मार्केटमध्ये आलेले असतात. तेथे नागराज हा महिपत शिखरेसोबत बोलत असतो. नेहमीचा भाजीवाला पाहून सुमन तेथेच उतरते. तर रविराज तिला घरी नीट जा म्हणून सांगतो. भाजी घेत असताना अचानक सुमनचं लक्ष नागराजकडे जाते. ती त्याच्या दिशेने जायला लागते. तेव्हा नागराज तिला पाहतो व शिखरेला बोलतो की बायको आहे माझी, मागे पाहू नकोस, चल पटकन इथून. आणि दोघेही गाडीमध्ये बसून निघून जातात. तर सुमन गोंधळते, हे इथे काय करत आहेत आणि हे या महिपत शिखरेसोबत काय बोलत असतील. ती थोडीशी विचारात पडते. तर इकडे सायलीच्या घरी ती किचनमध्ये काम करत असते. प्रतिमा तिला विचारते, सायली मी काही मदत करू का तुला. तेव्हा सायली म्हणते, नको आत्या, मी करते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं प्रतिमा, तू माहेरपणाला आली आहेस ना, मग तू फक्त आराम करायचा आणि तुझे लाड करवून घ्यायचे. त्यावर अस्मिता सायलीला बोलते, प्रतिमा आत्याला जे काही खावं प्यावं वाटतंय ना, ते तिला मिळायला हवं. तिला रोजचा मेनू विचारून घेत जा. तिला हवं नको ते सगळं बघ. त्यावर अर्जुन व प्रताप एकमेकांकडे पाहून हसतात. कल्पना तिला बोलते, अस्मिता तू ना फक्त ऑर्डर सोड, स्वतः तर काही किचनमध्ये जायचं नाही आणि जे कोणी सगळा स्वयंपाक करतात ना, त्यांना अजून उलट सूचना द्यायच्या. तेव्हा अस्मिता म्हणते, काय गं मम्मा, सगळे आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय हे पाहून खुश असतात. तितक्यात तेथे मेडिकलमधून डिलिव्हरी बॉय प्रतिमाची औषधे घेऊन येतो व अर्जुन सुभेदार म्हणून विचारतो. तेव्हा अर्जुन येस बोलतो. तर सायली म्हणते, थांबा मी पाहते, आणि ती औषधे घेण्यासाठी जाते. ती त्यांच्याकडनं औषधे तपासून घेते व म्हणते, यात तर एकच गोळी आहे, आम्ही 2 गोळ्या मागवल्या होत्या ना. त्यावर डिलिव्हरी बॉय बोलतो की नाही, प्रिस्क्रिप्शनमध्ये तर एकच गोळी होती. अर्जुनही बोलतो की हो अगं, प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी लिहिलेली आहे. तेव्हा सायली थोडी विचारात पडते व ती प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या, तुम्ही रोज 2 गोळ्या घ्यायच्या ना. तेव्हा प्रतिमा सांगते की हो अगं, गेले खूप महिने मी 2 गोळ्या घेत असते. तेव्हा सायली बोलते की काहीतरी गडबड दिसते, थांबा मी डॉक्टर श्रद्धालाच कॉल करते, आपण त्यांनाच विचारू. व ती डॉक्टर श्रद्धाला कॉल करते व विचारते, तुम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी आहे, पण आत्या तर 2 गोळ्या घेत आहेत. तेव्हा डॉक्टर बोलतात, असं कसं झालं. प्रतिमा वहिनीची तब्येत इतकी नाजूक आहे की त्यांच्या गोळीचा डोस जरा जरी इकडे तिकडे झालेला अजिबातही चालणार नाही, आणि तू म्हणतेस की ती अजून एक गोळी घेते. तेव्हा सायली बोलते की डॉक्टर, काहीतरी गडबड दिसते, तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का. तर डॉक्टरही बोलते की हो येते मी. तितक्यात रविराज तेथे येतो व सायलीचं सगळं बोलणं ऐकून तो सायलीला विचारतो, हे 2 गोळ्यांचं काय प्रकरण आहे. तेव्हा सायली बोलते, काका अहो, प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी लिहिलेली आहे, पण तुम्हीच मला बोलले ना की आत्यांना 2 गोळ्या द्यायच्या म्हणून. आत्या तर खूप दिवसांपासून 2 गोळ्या घेत आहेत. रविराज बोलतो, तो दुकानदार माझ्या चांगल्या ओळखीचा आहे, मी त्याला फोन करून विचारतो. तर इकडे सुमन घरी पोहोचते आणि म्हणते, हे काय, हे अजून घरी आलेले दिसत नाही आहेत, मी नक्की यांनाच पाहिलं ना तिथे मार्केटमध्ये. त्यांचं शिखरेकडे काय काम असेल बरं. त्या शिखरेच्या मुलीने आमच्या तन्वीच्या आयुष्याचा फार सत्यानाश केला आहे आणि आता तो यांना पण वाईट मार्गाला तर लावणार नाही ना. तितक्यात नागराज घरी येतो व सुमनला पाणी आणायला सांगतो. सुमन त्याला पाणी देते व विचारते, तुम्हाला तर यायला उशीर होणार होता ना, लवकर कसे काय आलात तुम्ही. नागराज म्हणतो की अगं हो, उशीरच होणार होता, पण काम लवकर संपलं म्हणून लवकर आलो. चहा आणतेस का मला. तेव्हा सुमन म्हणते, हो आणते, 5 मिनिटमध्ये आणते व ती भाजीपाल्याची पिशवी घेऊन टेबलवर तो भाजीपाला काढून ठेवत असते. तेव्हाच ती विचारात गुंतलेली असते. नागराज विचारात पडतो की कमाल आहे, हिने तर मला काहीच विचारलं नाही. म्हणजे कदाचित महिपतसोबत हिने मला पाहिलंच नाही, किंवा पाहिलं पण असेल, पण हिचं डोकं इतकं मथड आहे ना की हिला कळालंच नसेल की तो मी आहे. तर सुमन इकडे विचारात गुंतलेली असते. मी जर आत्ताच यांना काही विचारलं तर ते माझ्यावर चिडतील,
पण हे चुकीचं तर काही करत नाही ना, याकडे मला मात्र लक्ष द्यावं लागेल. इकडे डॉक्टर श्रद्धा घरी पोहोचलेल्या असतात आणि औषधे चेक करतात व म्हणतात, आय एम शॉक्ड. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, जागृत आहात, तरी औषधे देताना इतका गोंधळ कसा काय करू शकता? मी प्रतिमा बहिणींना एकच गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती, तरीसुद्धा त्यांना दुसरी गोळी कोण देतंय आणि हे कोणाच्याही लक्षात कसं आलं नाही? तेव्हा रविराज बोलतो की माझी चूक आहे, मी जातीने लक्ष घालायला हवं होतं. तेव्हा सगळेच थोडे गोंधळतात. श्रद्धा विचारते, यांना कोणती दुसरी गोळी दिली जात होती पाहूयात. तेव्हा सायली सांगते, त्याच तर गोळ्या संपल्या होत्या ना, म्हणून आम्ही परत जाऊन आणल्या आणि तेव्हा ही चूक लक्षात आली आमच्या. तेव्हा रविराज सांगतो की तो मेडिकलवाला माझ्या ओळखीचाच आहे, मी त्याला त्या गोळ्यांचे फोटो मागवले आहेत. तेव्हा अर्जुन बोलतो की तू ही औषधं ना डॅडच्या फॅक्टरीमधूनच मागवायला हवी होतीस, म्हणजे असा काही गोंधळ झालाच नसता. आपली घरची फॅक्टरी असताना तू बाहेरून का औषधं घेतोयस? तेव्हा रविराज बोलतो की अरे, ही ट्रीटमेंट खूप मोठी आहे आणि या ट्रीटमेंटचा खर्च पण खूप मोठा आहे आणि मला नव्हतं वाटत की या सगळ्याचा भार प्रतापवर पडावा, म्हणून मी आपल्या नेहमीच्या ओळखीच्या मेडिकलमधूनच औषधं मागवत होतो. तेव्हा अस्मिता बोलते, कमालच करताय तुम्ही भाऊजी. त्यावर तेवढ्यात रविराजच्या फोनवर मेसेज येतो. तो फोन चेक करतो व डॉक्टरला बोलतो, हे पहा, त्याने इमेज पाठवली आहे, ही आहे ती दुसरी गोळी. श्रद्धा शॉक होऊन बोलते, काय? ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे. तेव्हा सगळेच थोडं शॉक होतात, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि ते एकमेकांकडे पाहत असतात. श्रद्धा पुढे बोलते, तरीच मी म्हटलं, माझ्या ट्रीटमेंटचा वहिनींवर काहीच कसा उपयोग होत नाही आहे. याने मेमरी तर परत येणार नाही आहे, पण मेंदूला शिथिलता येऊ शकते, झोपेतून अचानक जाग येऊ शकते, भीती वाटू शकते, भास होऊ शकतात. तेव्हा प्रतिमा डॉक्टरला सांगू लागते की हो, हे सगळं होतं आहे मला. तेव्हा सगळेच चकित होतात आणि थोडे चिंतितही होतात. श्रद्धा सांगते, रविराज, आता ही तुझी जबाबदारी आहे की फक्त मी प्रिस्क्राईब केलेली एकच गोळी वहिनींना दिली जाईल. तेव्हा रविराज बोलतो, हो, आता ही माझी जबाबदारी आहे. व श्रद्धा सांगते की 8 दिवसांनी वहिनींना घेऊन हॉस्पिटलला ये. त्यावर अर्जुन विचारतो की डॉक्टर, या गोळीचे काही लाँग टर्म साईड इफेक्ट तर नाहीत ना? त्यावर श्रद्धा सांगते, त्यासाठी आपल्याला त्यांना ऑब्झर्व करावं लागेल, त्यासाठीच तुम्ही त्यांना 8 दिवसांनी हॉस्पिटलला घेऊन या. त्यावर प्रतिमा सांगते, पण सुमन तर सगळेच औषधं मला नीट देत होती. तेव्हा रविराज बोलतो की सुमन फक्त तेच करत होती जे तिला सांगितलं गेलं होतं. खरं तर प्रतिमाची औषधं आणायची आणि तिला औषधं द्यायची जबाबदारी कोणीतरी माझ्याकडनं मुद्दाम मागवून घेतली होती. सायली थोडी गोंधळते आणि विचारते, दुसरंच कोणीतरी म्हणजे नक्की काय म्हणायचं काका तुम्हाला? मग रविराज सांगतो की तन्वीने अगदी जेलमध्ये जाईपर्यंत प्रतिमाच्या सगळ्या औषधांची जबाबदारी घेतली होती आणि तीच प्रतिमाला औषधं रोज देत होती. तर इकडे महिपत शिकरे नागराजला कॉल करतो व विचारतो, काय नागराज साहेब, तुमची बायको काही बोलली नाही ना तुम्हाला? आमच्यासोबत पाहिलं म्हणून चांगला फैलावर घेतलं असेल ना? तेव्हा नागराज बोलतो, तिला कळालंच नाही की तो मी आहे. एक नंबरचं माठ आहे ते. किचन सोडून तिचं असं दुसरं काही जगच नाही. तर इकडे सुमन हॉलमध्ये भाजी निवडायला बसलेली असते. तेव्हा तिला नागराजच्या बोलण्याचा आवाज येतो व तो कोणाशी बोलतोय हे पाहायला ती जाते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो तर महिपतसोबत बोलतोय. तेव्हा तो महिपतला सांगत असतो की कसं काय, आपलं लफडं असं 4 चौकात भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. तेव्हा नागराज महिपतला बोलतो की काय करणार, तुमचं रेप्युटेशनच असं आहे की आपल्याला बाहेर भेटावं लागतंय. 4 चौकात आपण भेटू शकत नाही आहे, बोलू शकत नाही आहे, पण काही हरकत नाही, पुढच्या वेळी मात्र मी नक्कीच तुमच्या घरी येईल. तेव्हा सुमन मनातच बोलते की हे तर महिपतसोबतच बोलत आहेत, आजच त्याला भेटले आणि आत्ताही फोनवर त्याच्यासोबतच बोलत आहेत. महिपत हा कसा माणूस आहे हे त्यांना माहीत असूनही ते त्याच्याशी इतके जवळचे मैत्रीचे संबंध ठेवत आहेत. तर इकडे प्रतिमा विचारते, तन्वीने चुकून माझ्यासाठी वेगळ्या गोळ्या मागवल्या असतील का हो? तेव्हा अर्जुन बोलतो की नाही, तन्वी हे रेग्युलरली मुद्दाम करत होती. रविराज म्हणतो की हो, या मुलीला आपण जन्म दिला याचा पश्चाताप होतोय मला. तू या भ्रमात राहू नकोस की तेही चुकून होत होतं. कल्पना म्हणते, स्वतःच्याच आईला अशा गोळ्या कोण देईल? तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि मला वाटलं माझी तब्येत अजून बिघडते आणि या सगळ्याला तन्वी जबाबदार होती. ज्या वयात माझी काळजी घ्यायची त्या वयात ती माझं नुकसान करत होती. तेव्हा रविराज म्हणतो, खरं तर तिला जेलमध्ये भेटायला जायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण आता मात्र असं वाटतंय की तिला भेटायला जावं आणि तिला जाब विचारावा, त्याशिवाय मी राहणार नाही. अर्जुन रविराजला थांबवतो
आणि विचारतो की तिला जाब विचारून काही होणार आहे का, ती आधीच जेलमध्ये शिक्षा भोगते. त्यावर रविराज म्हणतो की ती आमची मुलगी असल्याची शिक्षा आम्ही दोघंही भोगतोय. कल्पना रविराजला म्हणते, शांत व्हा भाऊजी. त्यावर रविराज म्हणतो की कसा शांत होऊ, असं वाटतंय तिला एक खडखडीत कानाखाली मारावी. प्रतिमा म्हणते, याने तन्वीचं वागणं बदलणार आहे का हो? ती माझी स्मृती जावी यासाठी प्रयत्न करत होती, हे बदलणार आहे का? सायली म्हणते, काका तुम्ही शांत बसा बरं. देवाच्या कृपेने आपल्याला वेळेत कळलं नक्की काय होतंय ते. त्यावर अस्मिता बोलते की तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला चांगलंच माहीत आहे, पण आपल्याच आईच्या बाबतीत ती असं वागेल, आपल्या आईचं ती इतकं नुकसान करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि मला तर खरं तर हे पचतच नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की तरीही मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की तन्वीला कधी ना कधी देव सद्बुद्धी देवो. इकडे सायली व अर्जुन संध्याकाळी त्यांच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. सायली खूप चिडलेली असते, खूप अस्वस्थ असते. तन्वीला काही लाज वाटते का? आपण सगळे किती प्रयत्न करतोय आत्यांची स्मृती परत आणायला आणि ती हे असं करते. नक्की का करत असेल ती असं? तेव्हा अर्जुन म्हणतो की दुसऱ्यांना त्रास झाला हे पाहून तन्वीला खूप आनंद मिळतो. सायली बोलते की म्हणून स्वतःच्याच आईसोबत असं कोण वागतं? इतकं क्रूर कोणती मुलगी वागते? इतकी विकृती कुठून येते तिच्यामध्ये? त्यावर अर्जुन म्हणतो की तिला याची शिक्षा पण मिळणार नाही, म्हणून तर मी सिनियरला तिला जाब विचारण्यापासून थांबवलं आहे. सायली बोलते की इतक्या दिवसांनी तिला तिचे आईवडील मिळाले, पण ती असं वागते. तिचं नशीब खूप चांगलं आहे की तिला प्रतिमा आत्या, रविराज काकांसारखे आईवडील मिळाले आहेत. ते जर माझे आईवडील असते ना तर मी त्यांना खूप जीव लावला असता. आणि त्यावेळेस सायली खूप भावूक होते. तिच्या डोळ्यात अश्रूही येतात. ते माझ्या नशिबात नाही आहे आणि तिच्या नशिबात आहे ते मात्र तिला कळत नाही आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, सायली तुझे आईबाबा तुझ्यासोबत नसले तरी काय झालं, इथे मम्मा, डॅडा, अस्मिताई आम्ही सगळे आहोत ना तुझी काळजी घ्यायला, आणि तुझ्या खऱ्या आईबाबांना मी नक्कीच शोधणार आहे. तर पुढील भागात अर्जुन व सायली तन्वीकडे हॉस्पिटलमध्ये जातात व त्यांनी नर्सकडे एक ग्लास दिलेला असतो तन्वीला प्यायला द्यायला. तर तन्वीने तो ग्लासामध्ये लिक्विड पिल्यानंतर सायली नर्सला विचारते की आम्ही जे प्यायला दिलं होतं ते यांनी पिलं ना? हे ऐकून तन्वी खूप घाबरते. तिला वाटतं की सायलीने आपल्याला विष दिलं आहे की काय. ती आरडाओरडा करायला लागते, मला विष दिलं आहे का? मी मरणार आहे का? डॉक्टर अश्विन कुठे आहात तुम्ही? पटकन या, मला मिठाचं पाणी द्या किंवा काहीतरी औषध द्या, यांनी मला विष दिलं आहे. तेव्हा सायली आणि ती रूममधून बाहेर पळायला पाहते. तेव्हा सायली तिला थांबवते व ढकलते, तर तशी ती सरळ बेडवर पडते. तेव्हा सायली तिला जाब विचारते, आपल्या जीवावर कोणी उठलं आहे हे म्हटल्यावर कसं वाटतं ना? आता तू मला सांग, तू प्रतिमा आत्यांना नक्की चुकीच्या गोळ्या का देत होतीस? त्यांची स्मृती परत येऊ नये असं तुला का वाटत होतं? त्यामागे तुझा नक्की काय फायदा होता?